नमस्कार, मी माधुरी आणि माधुरीज डायरीज मध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आज तुमच्या भेटीला खूप ग्रेट व्यक्ती आलेली आहे. माझा जीवसच्या कंठस्थ मित्र आणि मरीन इंजिनियर उमेश बाबर यांना तुम्ही भेटणार आहात. त्यांच्या करिअर बद्दल जाणून घेणार आहात. तर भेटूया आपण उमेशला. नमस्कार उमेश, तुझं खूप खूप स्वागत. नमस्कार मधू. कशी आहेस? मी मस्त. तू कसा आहेस? मी छान आहे. आत्ताच आलोय, 1 आठवडा झालं शिपवरून. त्यामुळे गुड. निवांत घरी आराम करतोय. व्हेरी गुड. तो आणि ग्रेट कसं असं काय काही नाही, पण म्हणतास? गोड म्हटलंस तर नक्की चालेल. गोड आहेसच, ग्रेट पण आहेस. थँक यू फॉर द कॉम्प्लिमेंट्स अँड सो काइंड वर्ड्स. तर सगळ्या प्रेक्षकांना मला हे सांगायचं आहे की उमेश जो आहे त्याच्या करिअर बद्दल आपल्याला जाणून घ्यायचंय, पण कोणत्याही करिअर मध्ये खूप मेहनत आणि चिकाटी लागते. असंच कुठल्याही क्षेत्रामध्ये आपण आपलं नाव किंवा आपला ठसा उमटवू शकत नाही. जसं आपण म्हणतो की मंजिल यूं ही नहीं मिलती राही को, जुनून सा दिल में जगाना पड़ता है. पूछा चिड़िया से कि घोंसला कैसे बनता है, तो वो बोली की तिनका तिनका जोडना पडता है. तर तसंच आपल्याला पण करावं लागतं. तर उमेश, मला तुझ्याबद्दल थोडक्यात सांग. म्हणजे तू सध्या काय करतो? फॅमिली मध्ये कोण आहे? तुझं एज्युकेशन काय आहे? ओके. सो माझं नाव उमेश बाबर आणि मी आता सेकंड इंजिनियर ऑफिसर म्हणून मर्चंट नेव्ही मध्ये अँग्लो ईस्टर्न शिप मॅनेजमेंट या कंपनीमध्ये कार्यरत आहे. गेली 10 वर्ष झालं मी आता मर्चंट नेव्ही मध्ये काम करतोय. ओके. गेली 10 वर्ष झालं मी आता आहे मर्चंट नेव्ही मध्ये. माझं एज्युकेशन मी बीटेक मेकॅनिकल केलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी रायगड मधून. गव्हर्नमेंट कॉलेज आहे, खूप सुंदर कॉलेज आहे आणि म्हणजे फीज वगैरे खूप अशा माफक होत्या, त्यामुळे माझ्यासाठी ते फार असं रिझनेबल कॉलेज होतं. त्याच्यानंतर मग मी कुठेतरी थर्ड इयरला गेल्यानंतर मला जाणवलं की मला म्हणजे जो एक ट्रेडिशनल वे आहे मेकॅनिकल इंजिनियर झाल्यानंतर लगेच बीटेक नंतर जॉब करून जो सकाळी 9 ते संध्याकाळी 6चा जो जॉब आहे आणि त्यासाठी मग तासभर ट्रॅव्हल करणं किंवा नंतर थकून बागून घरी येणं, ते कुठेतरी मला नको होतं आणि म्हणून मी मर्चंट नेव्ही ह्या म्हणजे करिअरकडे थोडासा कल घेतला. पण त्यावेळेस फक्त मर्चंट नेव्ही हाच एक ऑप्शन नव्हता ठेवला मी. त्याच्यासोबतच मी आर्म फोर्सेस वगैरे हे पण डोक्यात ठेवलं होतं. पण माझ्याकडे एवढा वेळ नव्हता की मला त्यावेळेस मी पोस्ट ग्रॅज्युएशन करावं, त्याच्यानंतर जॉब सर्च करावा. सो कमी वेळात लवकर कसं सेटल होता यावं आणि लवकर कसं पैसे मिळवता येतील, या कारणास्तव मी मर्चंट नेव्ही हा म्हणजे जॉब किंवा हे प्रोफेशन मी निवडलं. माझ्या घरी आता माझी आई आहे, माझे 2 भाऊ आणि त्यांच्या फॅमिलीज म्हणजे त्यांचे स्पाउसेस आणि त्यांची बाळं आहेत. सो वी आर अ जॉइंट फॅमिली आणि बाकी म्हणजे आणखी काय तू सांग म्हणजे मी नाही, तुझं तसंच एज्युकेशन तर बोलेन. चांगलंच आहे आणि तू मर्चंट नेव्ही हे निवडलंस, ठीक आहे. म्हणजे तू थर्ड इयरला गेल्यानंतर ठरवलंस की आपल्याकडे 2 ऑप्शन्स आहेत आणि 9 to 11 9 to 6 चा जॉब नाही करायचा आहे, काहीतरी वेगळं करायचं आहे. तर त्यामुळे तू हा पाथ तुझा निवडला होतास. मग ह्यासाठी तू काही रिसर्च केलं होतंस का मर्चंट नेव्हीसाठी? कॉलेजेस, टॉप कॉलेजेस किंवा फीज, त्याचं म्हणजे काय तिथे ड्युरेशन लागणार होतं? कारण की इंजिनिअरिंग नंतर करायचं होतं हे. मग बरोबर. त्याला पुन्हा अजून पुढे किती वर्ष द्यावी लागली तुला त्या कोर्ससाठी? ओके. सो थर्ड इयरला असतानाच मी हळू-हळू म्हणजे सर्च करायला सुरुवात केलेली, की काय करावं लागेल ह्या गोष्टींसाठी आणि त्या दरम्यानच मग मला 2 कॉलेजमधूनच सीनियर्स भेटले होते, की ज्यांनी ऑलरेडी मर्चंट नेव्ही जॉइन केलं होतं. त्यामुळे त्यांचा एक कुठेतरी मला आधार मिळाला. आपण इंटरनेटवरती सर्च करतो किंवा बाकी ऑफिसेसमध्ये जाऊन चौकशी करतो. पण ह्यापेक्षा कुणीतरी ऑलरेडी तो पाथ निवडलाय आणि त्यामुळं आपल्याला जो एक म्हणजे एक
पाथ किंवा एक आपल्याला डायरेक्शन मिळते, त्यासाठी मला त्यांची हेल्प झाली. सो थर्ड इयरला असतानाच मी काही ठराविक कंपनीज, कॉलेजेस असे शॉर्टलिस्ट करायला सुरुवात केली होती. आणि फायनल इयरला गेल्यानंतर मग मी पहिल्या सेमिस्टर म्हणजे फायनल इयरच्या पहिल्या सेमिस्टर पासूनच मग मी ऍप्लिकेशन्स द्यायला सुरुवात केलेली. सो त्यापैकीच आता तू जसं म्हटलीस की काही फेमस कॉलेजेस किंवा फेमस म्हणजे ज्या कॉलेजमध्ये आपल्याला जॉब भेटेल याची शाश्वती आहे असं कॉलेज निवडणं गरजेचं आहे. फेमस म्हणजे कॉलेज खूप फेमस बऱ्याच गोष्टींसाठी असतात. सो त्यावेळेस मी म्हणजे निवडायला सुरुवात केलेली आणि त्यावेळेस मग एक कॉन्सेप्ट म्हणजे ह्या मर्चंट नेव्हीसाठी मला जी कळाली, जी की फार गरजेची आहे लोकांपर्यंत पोहोचणं. कारण बऱ्याच वेळेस काय होतं की मर्चंट नेव्ही हे खूप म्हणजे असं हायलाइटेड किंवा असं खूप म्हणजे त्याच्यावरती ना लोकांचं म्हणजे एकदम इम्प्रेस होऊन जाण्यासारखं करिअर आहे आणि त्या आविर्भावात किंवा त्या गोष्टींना भावून मग लोक पटकन किंवा कुठेतरी नको अशा ठिकाणी ऍडमिशन घेतात आणि मग त्यानंतर जॉब्स नाही भेटत आणि मग जॉब्स नाही भेटल्यानंतरच मग एवढे पैसे इन्व्हेस्ट करायचे आणि एवढं कष्ट करायचं, वेळ इन्व्हेस्ट करायचा आणि त्यानंतर जर तुम्हाला जॉब जर भेटत नसेल तर मग ते फ्रस्ट्रेशन येतं. सो म्हणून एक कॉन्सेप्ट आहे जो की फार महत्वाचा आहे मर्चंट नेव्ही जॉईन करणाऱ्यांसाठी, की पहिल्यांदा स्पॉन्सरशिप घ्यायची आणि मग कॉलेज जॉईन करायचं. सो पहिल्यांदा स्पॉन्सरशिप घ्यायची म्हणजे काय करायचं, तर एखादं कॉलेज असेल ज्या कॉलेजमध्ये 100% प्लेसमेंट आहे किंवा असं कोणतं कॉलेज आहे की ज्या कॉलेजमध्ये कंपनी जातात आणि तिथल्या मुलांना सिलेक्ट करून घेतात, अशाच कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचं. किंवा कंपनीला आपण स्वतःच अप्रोच करायचं. तिथे आपण पहिल्यांदा त्यांची एक्झाम द्यायची. एक्झाम मध्ये रिटन एक्झाम असते, ओरल असते, इंटरव्ह्यू आणि त्याच्यानंतर एक साधी अशी फिजिकल आणि मेडिकल टेस्ट असते. ह्या पास केल्यानंतर ते तुम्हाला सिलेक्ट करून घेतात. म्हणजे त्या कंपनीमध्ये तुमचा जॉब सिक्युअर झाला किंवा तुमचं सिलेक्शन झालं आणि तेच तुम्हाला मग मग त्या कंपनीचं कॉलेज असेल किंवा मग आपल्या इंडियामध्ये बरेच कॉलेजेस आहेत, त्या कॉलेजेसमध्ये तुम्हाला ते ऍडमिशन देतात. तिथे तो कोर्स कम्प्लीट करायचा. कोर्स कम्प्लीट झाल्यानंतर ज्युनियर इंजिनियरची जी रँक असते म्हणजे अंडर ट्रेनिंग 6 महिने तुम्हाला शिपवरती पाठवतात. त्या ट्रेनिंगसाठी सुद्धा त्या कंपनीच्याच शिपवरती तुम्हाला पाठवतात आणि मग ते ट्रेनिंग झाल्यानंतरची जी पुढे एक्झाम्स देऊन तुम्हाला प्रमोशनसाठी, तुमच्या इन्क्रीमेंटसाठी काय करता येईल ते तुम्ही नंतर करत राहता. पण ही जी बेसिक सुरुवात आहे, कॉलेजमध्ये सिलेक्शन होणं, कंपनीमध्ये सिलेक्शन होणं आणि 6 महिने ज्युनियर इंजिनियर्सची कंप्लीट करणं, हा फार क्रुशियल पिरियड आहे आणि हा फार क्रिटिकल पण आपण म्हणू शकतो. कारण हे जर नाही मिळालं तर मग जो आपण एवढा खर्च केला, टाइम इन्व्हेस्ट केला, तो वाया जातो. करेक्ट. सो म्हणून स्पॉन्सरशिप घेऊनच कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचं. ओके. सो त्यामध्ये ज्यावेळेस कंपनीचा आपण रिसर्च करतो, तर त्यामध्ये तू बघशील तर माझ्या कंपनीचं मी पहिल्यांदा नाव घेतो कारण आता मी गेले 10 वर्ष झालं मी त्या कंपनीमध्ये काम करतोय. माझी मग ते ट्रेनिंग पिरियड असो, माझा शिप जॉईनिंगसाठी मला म्हणजे जॉईन करायची आहे, मला घरी परत यायचं आहे किंवा त्याच्यासोबत टेक्निकल, फिनान्शियल आणि फॅमिलीमध्ये पण काही वेळेस ज्यावेळेस मला गरज पडली तो सपोर्ट म्हणशील, तर त्यांच्याकडून बऱ्याच वेळा मला सपोर्ट मिळाला. सो अँग्लो ईस्टर्न शिप मॅनेजमेंट ही एक कंपनी आहे, हाँगकाँग बेस्ड आहे. इंडियामध्ये मुंबई, दिल्ली, मद्रास या ठिकाणी त्यांचे ऑफिसेस आहेत. त्याच्यासोबतच आणखीन बऱ्याच कंपनीज आहेत. त्यामध्ये मग मस्क आहे, MSC आहे, त्याच्यानंतर बर्नार्ड शिप आहे, त्याच्यानंतर विल्यमसन आहे, वालम आहे, मित्सुबिशी आहे, शेल आहे, BP आहे. खूप साऱ्या कंपनीज आहेत आणि ह्या चांगल्या चांगल्या कंपनीज आहेत. तर ह्या कंपन्यांचा तुम्ही इंटरव्ह्यू देऊ शकता. त्यांच्या थ्रू इंटरव्ह्यू झाल्यानंतर त्यांनी तुम्हाला पास केल्यानंतर
ते कॉलेजमध्ये पाठवतात. यापैकी मग काही कंपनीज आहेत की त्यांची स्वतःची कॉलेजेस आहेत. जसं की माझ्या कंपनीचं त्यांचं स्वतःचं ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आहे, ज्याचं नाव आहे अँग्लो ईस्टर्न मेरीटाईम अकॅडमी, जे की कर्जतला आहे. आणि मला त्यांचं एक इन्स्टिट्यूट होतं, तेही चांगलं इन्स्टिट्यूट आहे. आणि त्यानंतर मला अँग्लो ईस्टर्नचा पण ऑप्शन दिला. सो मी जसं म्हटलं की माझ्याकडे 2 सीनियर्स होते की ज्यांच्याकडे मी चौकशी करू शकत होतो की मी काय करू. तर त्यावेळेस मी पुन्हा माझ्या सीनियर्सना कॉल केला. त्यांना म्हटलं की असं-असं अँग्लो ईस्टर्न मध्ये माझं सिलेक्शन झालंय आणि ते म्हणतायत की एकतर गोव्याला जा इन्स्टिट्यूटमध्ये किंवा मग अँग्लोच्याच इन्स्टिट्यूटमध्ये ट्रेनिंग कर. तर मी कोणतं निवडू? तर मला ॲक्चुअली माझ्या सीनियर्सनी सांगितलं की जर यांचं इन्स्टिट्यूट असेल, तर यांच्या इन्स्टिट्यूटमध्येच ॲडमिशन घे. सो म्हणून मी कर्जतला ॲडमिशन घेतलं. त्यावेळेस मी स्वतः इन्स्टिट्यूटमध्ये गेलो. सॅटरडे होता. तिथले व्हाईस प्रिन्सिपल होते. ते मला भेटले. त्यांना मी डाउट्स विचारले मला जे की वाटत होते. कारण नुकतंच इन्स्टिट्यूट त्यांचं चालू होत होतं आणि त्यावेळेस मग डायरेक्टरेट जनरल ऑफ शिपिंग यांचं अप्रूव्हल त्या इन्स्टिट्यूटला असावं लागतं. तर ते इन्स्टिट्यूटला अप्रूव्हल आहे का नाही या गोष्टींची चौकशी करणं. ह्या सगळ्या गोष्टी मी पण स्वतःहून कारण माझ्या रिलेटिव्हजमध्ये, माझ्या फॅमिलीमध्ये किंवा माझ्या मित्रपरिवारामध्ये असं कोणी नव्हतं, की जे मर्चंट नेव्हीमध्ये आहे. सो त्यासाठी मला पण कुठेतरी आपण म्हणतो ना, की ज्यावेळेस पहिलं पाऊल पाऊल टाकतोय, तर थोडंसं सांभाळून टाकायचं होतं. सो मी पण मग त्या इन्स्टिट्यूटमध्ये जाऊन चौकशी केली होती आणि मला म्हणजे योग्य वाटलं आणि मग मी ॲडमिशन घेतलं तिथं. ओके. सो तसंच कोचिन शिपयार्ड आहे, गोव्याला इन्स्टिट्यूट्स आहेत, चेन्नईला आहेत, मुंबईला टी.एस. रेहमान आहे, पी.पी. मरीन आहे आणि अशी बरेच इन्स्टिट्यूट्स आहेत. एक्झिक्युटिव्ह शिप मॅनेजमेंटचं आहे, ग्रेट ईस्टर्न शिपिंगचं आहे, आपलं शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचं आहे. सो अशा खूप साऱ्या कंपनीज आहेत की ज्यांच्यामध्ये तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता. फक्त एकच गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची, पहिल्यांदा तुमचा जॉब सिक्युअर करायचा आणि मग इन्स्टिट्यूटमध्ये ॲडमिशन घ्यायचं. सो त्यासाठी पण आता शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ डायरेक्टरेट ऑफ जनरल ऑफ शिपिंग जो आहे, डीजी शिपिंग म्हणतो आपण, त्यांनी पण आता एक सर्क्युलर काढलं आहे, की ज्या इन्स्टिट्यूटमध्ये लोकांना 100% जॉब्स मिळतायत, असेच इन्स्टिट्यूट चालू राहणार. बाकीचे इन्स्टिट्यूट चालू होऊ शकत नाही. ओके. मग तुला मर्चंट नेव्हीच्या म्हणजे जे तुझा कोर्स त्यांच्या तू इन्स्टिट्यूटमध्ये केला, तर तुला किती खर्च आला हे सगळं करण्यासाठी? अप्रॉक्सिमेटली? त्यांचा फी पॅटर्न जो आहे तो फिक्स असतो आणि हा जो कोर्स आहे तो पूर्णपणे रेसिडेन्शियल कोर्स आहे. मी ज्यावेळेस होतो, ही आता 10 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे, त्यावेळेस माझी फी होती 3,50,000. तीच आता ज्यावेळेस मी माझे ज्युनियर्स बघतो, ज्यांनी आता ज्युनियर इंजिनिअरचं म्हणजे जे आपण प्री-सी ट्रेनिंग कंप्लीट केलंय, त्यांची फीज आता साधारणतः 5.5 लाख रुपये आहे. सो ओके. 5.5 लाख ते 6 लाख रुपये खर्च हा साधारणपणे आता ह्या सिच्युएशन म्हणजे आता ह्या घडीला आपण म्हणू शकतो की एवढा होतोच. मरीन इंजिनिअरचं ज्यावेळेस प्री-सी ट्रेनिंग करायचं आहे त्यावेळेस. आणि मर्चंट नेव्हीमध्ये सुद्धा आपण 2 प्रकारे आपलं प्री-सी ट्रेनिंग कंप्लीट करू शकतो. एक तर 4 वर्षांचं मरीन इंजिनिअरिंग आपण ज्याला म्हणतो ते करू शकतो किंवा 4 वर्षांचं मेकॅनिकल इंजिनिअरिंग करून त्याच्यानंतर 1 वर्षाचं प्री-सी ट्रेनिंग करू शकतो. 4 वर्षांचं मरीन इंजिनिअरिंग करण्यामध्ये फक्त एकच गोष्ट आहे, की 4 वर्षांची जी फीज आहे, ती तुमची साधारणतः 12.5 लाख पासून 12 लाख पासून ते अगदी 20 ते 25 लाखापर्यंत असते. ओके. तेच जर 4 वर्षांचं आपण मेकॅनिकल इंजिनिअरिंग करू आणि ज्यामध्ये तुम्ही जर समजा तुमचं सिलेक्शन सीईटी थ्रू झालं असेल किंवा रँक मिळाला असेल तुम्हाला, तर त्यामध्ये खर्च म्हणजे एकदम मुबलक असतो आणि त्यानंतर तुम्ही 3-3.5 लाख आणि 5-5.5 लाख रुपये इन्व्हेस्ट करू शकता. येस. हा एक मार्ग आहे म्हणजे मर्चंट नेव्हीसाठी जाणाऱ्यांना. सेकंड ऑप्शन जास्त चांगलं आहे.
सेकंड ऑप्शन म्हणजे मी पण तोच सजेस्ट करेन, पण ज्यांची फायनान्शियल स्थिती चांगली असते ते लोक मग 12वी नंतरच मरीन इंजिनिअरिंग साठी ऍडमिशन घेतात. बट आय वुड सजेस्ट मेकॅनिकल करणं, कारण मेकॅनिकल नंतर तुमच्याकडे खूप सारे ऑप्शन्स आहेत. मेकॅनिकल नंतर तुम्ही मरीनही करू शकता. फक्त 1 वर्षांचा जो एक पिरियड आहे तो तुम्हाला थोडा एक जास्त इन्व्हेस्ट करावा लागतो. बट आय थिंक 1 year इज नॉट अ बिग डील, कारण आपण म्हणजे एवढा पुढचा जो पाथ आहे तो खूप मोठा आहे. त्यासाठी एखादं वर्ष आतापासून जर इन्व्हेस्ट केलं तर काही जास्त फरक नाही पडणार. येस. तर तू ज्युनियर ऑफिसर पासून स्टार्ट केलं आणि आता तू सेकंड ऑफिसर झालायस. बऱ्याच एक्झाम्स द्याव्या लागल्या, सेलिंग कराव्या लागल्या तुला. तर शिप वरती ऍक्च्युअली तुमची टीम पण कमी लोकांची असते. त्याच्यामुळे आय गेस कामाचं जी रिस्पॉन्सिबिलिटी आहे ती जास्त असू शकते आणि हे पर्टिक्युलर हेच काम करायचंय असं पण काही डिसाईड नसेल. जे पडेल ते पण करावं लागत असेल. तर तिथे नेमकं काय प्रकारचं काम करतो तू आता सध्या? पहिल्यांदा मी तुला आता तुझा हा जो प्रश्न होता ना, याचं टप्प्याटप्प्यांमध्ये उत्तर देतो. ज्युनियर इंजिनियर नंतर ज्या पुढच्या रँक्स असतात ना, तर त्यासाठी प्रत्येकासाठी एक एक्झाम द्यावी लागते, जी आपली गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आहे किंवा मग बाहेरच्या देशांमधून पण आपण देऊ शकतो. सिंगापूर आहे, UK आहे. इंडियामध्ये कमी खर्चामध्ये होते ऍज कम्पेअर टू सिंगापूर आणि UK. वेळ थोडासा जास्त लागतो. सो ते आपण तुम्ही डिसाईड करू शकता की पैसा किंवा वेळ दोन्हीपैकी तुम्हाला काय चूज करायचं आहे. मला वेळ मी थोडा इन्व्हेस्ट करू शकत होतो, पण पैसा नव्हतो करू शकत. सो मी नेहमी मुंबईमधूनच एक्झाम्स दिल्या. ओके, सो ज्युनियर इंजिनियर नंतर फोर्थ नंतर थर्ड, नंतर सेकंड इंजिनियर आणि नंतर चीफ इंजिनियर अशा रँक्स असतात इंजिन डिपार्टमेंटसाठी मर्चंट नेव्हीमध्ये. डेक डिपार्टमेंट जे आहे ते वेगळं आहे, त्याच्यासाठी आपण नंतर बोलू. आता आपण फक्त मरीन इंजिनिअरिंगशी रिलेटेड गोष्टींशी बोलू. सो प्रत्येकासाठी जी एक्झाम असते ती MEO क्लास 4 मरीन इंजिनियर ऑफिसर्स क्लास 4 म्हणून जी एक्झाम असते, त्यानंतर तुम्ही थर्ड इंजिनियर आणि फोर्थ इंजिनियर ह्या 2 ज्युनियर रँक्स मध्ये सेल करू शकता. त्याच्यानंतर MEO क्लास 2 ज्याच्यामध्ये तुम्ही सेकंड इंजिनियर म्हणून सेल करू शकता आणि नंतर MEO क्लास 1 म्हणजे चीफ इंजिनियर ही शेवटची पोस्ट आहे इंजिन डिपार्टमेंट मध्ये मर्चंट मध्ये. प्रत्येक एक्झाम साठी साधारणतः तुम्हाला 1 वर्ष तरी जातच, कारण ह्या एक्झाम्स ज्या होतात ते गव्हर्नमेंट ऑफ इंडिया थ्रू कंडक्ट होतात. त्याचे रिटर्नचे एक्झाम पेपर्स असतात, त्याची ओरल द्यावी लागते. ती जी ओरल घेतात ते लोक जे असतात ते सर्वेअर लोक, म्हणजे ज्यांनी एक्स्ट्रा क्लास 1 केलेली असते आणि UPSC एक्झाम्स वगैरे क्लिअर केलेले असतात, ते सर्वेअर्स तुमचे एक्झाम्स घेत असतात. त्यामुळे साधारण 1 वर्ष तरी एका एक्झामला जातच. पण ऑन अन ऍव्हरेज ज्या व्यक्तीला इंजिनिअरिंग मध्ये 60% आहेत आणि ऍव्हरेज आहे, आपण म्हणतो ना की फार ब्रिलियंट आहे आणि फार ड आहे असं. सो मर्चंट नेव्ही मध्ये काय आहे की ऑन अन ऍव्हरेज जो व्यक्ती आहे तो मर्चंट नेव्ही एकदा जी ही रँक्सची पाईपलाईन आहे आपण म्हणतो ना, तर घुसल्यानंतर तो चीफ इंजिनियर बनून निघू शकतो. मर्चंट नेव्ही साठी काही फार असं रॉकेट सायन्स किंवा असं फार ब्रिलियंट असायला पाहिजे असं काही गरज नाहीये. हार्ड वर्किंग आणि सिन्सिअर असल्यानंतर ह्या करिअर मध्ये तुम्ही चांगलं ग्रोथ म्हणा किंवा चांगलं तुमचं काम करू शकता. आता त्याच्यानंतर इंजिन डिपार्टमेंट हे मुळात आहेच मेंटेनन्स साठी. सो प्रत्येकाच्या रिस्पॉन्सिबिलिटीज ठरलेल्या असतात. त्यापैकी चीफ इंजिनियर जो आहे तो इंजिन डिपार्टमेंटचा हेड आहे. त्याच्यानंतर जो सेकंड इंजिनियर आहे तो इंजिन डिपार्टमेंटचा मॅनेजर आहे. थर्ड इंजिनियर आणि फोर्थ इंजिनियर जे आहेत हे 2 ज्युनियर रँक्स आहेत, जे की तुमचं ऑपरेशनल लेवल, वॉच किपिंग, मेंटेनन्स या सगळ्या गोष्टी करत असतात. सो फोर्थ इंजिनियरच्या अंडर एअर कॉम्प्रेसर्स, प्युरिफायर्स, फिल्टर्स ह्या सगळ्या गोष्टी असतात. थर्ड इंजिनियरच्या अंडर ऑक्झिलरी इंजिन्स, जनरेटर ज्याच्या थ्रू आपण पॉवर जनरेट करतो. त्याच्यानंतर बॉयलर, ऑक्झिलरी बॉयलर ज्याच्यामध्ये आपण स्टीम तयार करतो. ह्या थर्ड इंजिनियरच्या रिस्पॉन्सिबिलिटी असतात. आणि सेकंड इंजिनियर हा ओव्हरऑल म्हणजे तुमचं मॅनेजिंग करत असतो इंजिन डिपार्टमेंटचं. त्याच्या अंडर सुद्धा मेन इंजिन हे त्याच्या अंडर येतं. पण
त्यासोबतच हा ओव्हरऑल इन्चार्ज आहे तुमच्या इंजिन रूमचा. सो कॉम्प्रेसर्स वरती कोणता प्रॉब्लेम आला किंवा ऑक्सिलरी इंजिन्स वरती कोणता प्रॉब्लेम आला तर थर्ड इंजिनियर आणि फोर्थ इंजिनियर सोबत हा सेकंड इंजिनियर सुद्धा असतोच. त्याच्या सोबत पण बऱ्याच रिस्पॉन्सिबिलिटीज असतात, ज्यामध्ये मग केमिकल्सची इन्व्हेंटरी ठेवायची असते, लुब्रिकेटिंग ऑइल्सची इन्व्हेंटरी ठेवायची असते, इक्विपमेंट्स असतात शिपवरती, लाईफ सेव्हिंग इक्विपमेंट्स असतात, लाईफ बोट असो किंवा लाईफ राफ्ट असो, फायर एक्सटिंग्विशर्स असो, फोम ऍप्लिकेटर्स असो. सो ह्या सगळ्या गोष्टींची जी मेंटेनन्सचं काम असतं, ह्या सगळ्या गोष्टी सुद्धा ह्या थर्ड इंजिनियर फोर्थ इंजिनियर ह्या लोकांना बघाव्या लागतात. सो विथ मशिनरीज रिस्पॉन्सिबिलिटी बाकीच्या पण ह्या ओव्हरऑल रिस्पॉन्सिबिलिटीज तुम्हाला बघाव्या लागतात. सो जसं तू म्हटलीस की कोणतं पडेल ते काम पण करावं लागतंच का. पहिल्यांदा मर्चंट नेव्ही मध्ये आपण इंडियन्स एवढे इन्व्हॉल्व्ह नव्हतो, पण आपला ऍटिट्यूडच असा आहे की आपल्याला सगळ्यांना सोबत घेऊन जायचं किंवा सगळ्यांच्या सोबत काम करायचं सवय आहे किंवा कमी रिसोर्सेस मध्ये काम करायची सवय आहे. गोष्टीमुळे कुठेतरी इंडियन्स नंतर ह्या मर्चंट नेव्ही मध्ये ह्यांचं जे आपण ऍप्टिट्यूड म्हणतो किंवा ह्यांची जी योग्यता पात्रता मांडली गेली ती चांगली मांडली गेली. आणि सो आता युके नंतर युरोपियन्स आणि मग बाकीचे लोक आहेत त्यांच्यापेक्षा इंडियन्स तुला ह्या इंडस्ट्रीमध्ये जास्त दिसतील. कोणतं पडेल ते काम म्हणजे की कोणती जरी इमर्जन्सी आली तर मग हे डिपार्टमेंट जे आहे त्यामधल्या लोकांना एकत्र येऊन काम करावंच लागतं, कारण ती इमर्जन्सी सॉर्ट आउट झाल्याशिवाय किंवा आपल्याला इंजिन हे चालूच ठेवावं लागतं. तुम्ही इंजिन स्टॉप करून थांबू नाही शकत. सो अनलेस अँड अंटिल यू सॉर्ट आउट दॅट इमर्जन्सी ऑर अ प्रॉब्लेम, यू ट्रबल शूट दॅट प्रॉब्लेम अँड यू देन अगेन रिझ्यूम युअर पाथ, तोपर्यंत ते लोक म्हणजे काम करतच असतात. आणि मग म्हणून आपण जे म्हणतो की कधी कधी हे हेक्टिक होतं, तुम्हाला रेस्ट मिळालेली नसते, तुमचं रेस्ट आवर्स हे होतात, स्पॉइल होतात किंवा डेव्हिएट होतात कंटिन्युअसली. समजा फॉर एक्झाम्पल तुमच्या ऑक्झिलरी इंजिन वरती कोणता तरी प्रॉब्लेम आला आहे आणि त्यामुळे तुम्हाला त्यासाठी काम करायला लागत आहे. तुम्ही सकाळी 6 वाजता काम चालू केलंय पण रात्री 12-1 वाजेपर्यंत ते अजून संपलेलं नाही. त्यावेळेस तुमच्या रेस्ट आवर्स मध्ये डेव्हिएशन्स येतात, प्रॉब्लेम्स येतात, पण देन कॉम्पेन्सेटरी रेस्ट तुम्ही घेऊ शकता आणि मग दुसऱ्या दिवशी ते थोड्या उशिरा काम चालू करू शकता. पण जसं आपण बोलतो की आपण माणूस म्हणजे समाजशील प्राणी आहे आणि आपण सगळ्यांमध्ये वावरत असतो आणि तिथे शिपवरती कमी लोकांचीच टीम आहे, खूप कमी लोक आहेत. म्हणजे मला असं वाटतं की बोलायला पण तसं फार कुणाला वेळही मिळत नसेल जॉब टाइम मध्ये. तर मग मेंटल हेल्थ आणि फिजिकल हेल्थ ह्या गोष्टींचा मेळ कसा काय साधता तुम्ही तिथे सगळेजण? हा ऍक्च्युली खूप महत्वाचा आणि खूप सुंदर प्रश्न आहे माधुरी तुझा. कारण प्रोफेशन म्हटलं की आपण जसं करिअर आपली जी ग्रोथ होते त्यानुसार तुमची पर्सनल ग्रोथ होणं पण फार महत्वाचं असतं. कारण ते जर तुमचं होत नसेल, दोघांमध्ये जर बॅलन्स नसेल तर मग त्या प्रोफेशनल ग्रोथला काही अर्थ नाही. सो ऍज यू सेड, खरंच इथे आताच्या म्हणजे रिसेंट सिच्युएशन्स मध्ये व्हॉट वी आर फेसिंग राईट नाव, when people are saying like everything is in crisis, कोविड आहे किंवा ह्या सगळ्या गोष्टी आहेत, तर त्यामध्ये आता लोक जे आहेत ते शिपवरची हळूहळू कमीच केली जात आहेत आणि त्यामुळे रिस्पॉन्सिबिलिटीज कुठेतरी वाढत आहेत. पण त्याचबरोबर कुठेतरी टेक्नॉलॉजी पण इम्प्रूव्ह होत आहे. सो पहिल्यांदा ज्या पद्धतीनं इंजिन चाललं जायचं किंवा पहिल्यांदा ज्या पद्धतीनं बॉयलर चालला जायचा, तिथे कुठेतरी ऑटोमेशन आता बऱ्यापैकी खूप जास्त आलं. सो इवन विथ टाइम थिंग्स आर बिकमिंग इझी. सो जसं तू म्हटलीस की लोक फार कमी असतात आणि कामांची रिस्पॉन्सिबिलिटी जास्त असते आणि मग मेंटल हेल्थ वगैरे ह्या गोष्टी तुम्ही कसं सांभाळता. सो अगेन दॅट डिपेंड्स पर्सन टू पर्सन. मी आता ज्या वेळेस सेकंड इंजिनियरचं कॉन्ट्रॅक्ट केलं त्यावेळेस डेफिनेटली कोविडचा टाइम आहे, शोर लिव्ह नाहीये, तुम्ही बाहेर नाही जाऊ शकत फिरायला, एंटरटेनमेंट जी आहे ती तुमची फार लिमिटेड झालेली आहे आणि तीच कमी म्हणजे
20 लोक तुमच्या समोर दररोज बघण्यासाठी आहेत. तर त्यावेळेस कुठंतरी आपल्यालाच ह्या गोष्टी सांभाळून घ्याव्या लागतात आणि याच्यामध्ये मग तुमची जी मॅनेजमेंट टीम आहे ती कुठेतरी ऍक्शन मध्ये येते. सो त्यासाठी मग संडेला सोशल ऍक्टिव्हिटीज करणं, म्हणजे लोकांना एकत्र घेऊन छोट्या छोट्या आपल्या ज्या इन हाऊस गेम्स असतात, हाऊसी म्हणा, कॅरम, बुद्धिबळ, किंवा दमशराज, अशा छोट्या छोट्या ज्या गेम्स असतात इन हाऊस गेम्स त्या करणं. त्याच्यानंतर महिन्यातून एकदा एखादा आपला सण पण येतो, आपण म्हणतो त्या पद्धतीनं न्यू इयर आहे, क्रिसमस आहे, दिवाळी आहे. अशा पार्टीज आणि गेट टुगेदर होतात ज्याच्यामध्ये मग आपण वेगवेगळे पदार्थ वगैरे पण खायला भेटतात. इव्हन तुम्ही स्वतः पण तिथे बनवू शकता. ज्या लोकांना कुकिंग मध्ये खरंच इंटरेस्ट आहे ते बनवतात सुद्धा. आय रिमेंबर लास्ट टाइम मी खोबऱ्याची वडी बनवलेली आणि लोकांना खूप आवडली होती. गुड गुड. या करतात लोक, ते पण करतात. आणि त्याच्यानंतर जे दररोजचं आपलं रुटीन आहे त्याच्यासाठी मग छोटीशी जिम्नॅजियम असते तिथे. त्याच्यामध्ये तुम्ही वर्कआउट करू शकता. टेबल टेनिस आहे, टेबल टेनिस तुम्ही खेळू शकता. टीव्ही रूम आहे, त्याला रिक्रिएशन रूम असं म्हणतात. तिथे आपला साधारण एक 40 इंचीच्या आसपासचा टीव्ही असतो, त्याच्यामध्ये तुम्ही बसून मूवीज वगैरे बघता. सो व्हॉट आय यूज टू डू, आय विल टेल यू. आम्ही संध्याकाळी सुट्टी झाली की मग संध्याकाळी 6 ते 7 हा जेवणाची वेळ असते. सो 6 ला सुट्टी झाली की आम्ही म्हणजे तिथं 6 ते 7 ह्या दरम्यान आम्हाला जेवायचं व्हायचं नाही म्हणून जेवण बाजूला काढून ठेवायचो. त्याच्यानंतर आम्ही वर्कआउट करायला जायचो. साधारण 7:30 पावणे 8 वाजेपर्यंत वर्कआउट कंप्लीट करायचो. 8 वाजता मग अंघोळ करून जेवण करायचो. 8:30 वाजेपर्यंत जेवण कंप्लीट झालं की मग तिथून आम्ही एक सिरीज बघत होतो, कंटिन्यू केलेली सिरीज. मग ते मेड इन हेवन म्हणून एक होती, त्याच्यानंतर फॅमिली मॅन, ह्या सगळ्या एक एक सिरीज होत्या. त्यांचा एक एपिसोड बघायचो. तो एक एपिसोड बघितल्यानंतर मग संध्याकाळी 9 ते 10 हा राऊंड असतो. मग तो 9 ते 10 राऊंड वगैरे घ्यायचो आणि 10 वाजता मग जाऊन झोपायचो. कारण सकाळी पुन्हा तुम्हाला 7 ला किंवा 6 ला उठायचंच असतं. जर 8 वाजता तुमचं डेली रुटीन असेल तर 7 ला उठावं लागतं ब्रेकफास्टसाठी. आणि जर सकाळी 6चा राऊंड असेल तर मग थोडं लवकर उठून मग सकाळी राऊंड घेण्यासाठी पण त्यासाठी. सो मोस्टली व्हॉट पीपल डू, 10 10:30 वाजेपर्यंत ते झोपून घेतात. साधारण एक 6 ते 8 तासाची झोप मिळावी यासाठी. सो ह्या गोष्टी आपण म्हणजे मेंटल रिफ्रेशमेंट साठी म्हणा आपण करतो. आणि त्यासोबतच आता म्हणजे इवन जे आपलं ट्रेनिंग असतं त्यामध्ये पण कुठेतरी ह्या गोष्टी आता, बिकॉज द स्ट्रेस लेवल हॅज बीन इन्क्रीज्ड. सो ट्रेनिंग मध्ये पण ह्या गोष्टी कुठेतरी इन्व्हॉल्व्ह करायला सुरुवात झाली आहे, की म्हणजे तुमचे काही इश्यूज असतील तर तुम्ही बोला. तुम्हाला, कारण 20 पैकी एखादा व्यक्ती तरी आपल्या जवळचा होतोच आणि त्याच्याशी तुम्ही बोलू शकता. तुमचे इश्यूज काय आहेत ते तुम्ही मांडू शकता. असं जर कोणी नसेल तर तुम्ही तुमच्या सिनियर्सला मांडू शकता, की सांगू शकता की हा असा असा माझा इश्यू आहे, मला कामामध्ये त्रास होतोय किंवा माझ्या फॅमिलीमध्ये काही इश्यूज चालू आहेत सध्या. सो दीज थिंग्स वी हॅव ऑन बोर्ड. गुड. तर म्हणजे मला आता एक डोक्यामध्ये असा प्रश्न आला, की तू जसं बोललास की 20 लोकांची टीम असते आणि ऑफकोर्स सेलिंगला जाताय तर तुमची सेलिंग कधी 7 महिन्यांची असते, कधी 6 महिने. तर अराउंड आपण ऑन एन एव्हरेज पकडलं तरी 8-9 महिने तरी तुम्ही पाण्यामध्ये दूर असता, फॅमिलीपासून दूर असता. तर मग तुमच्या ह्या टीम मध्ये मुलींचा काही रोल असतो का? मुली आहेत का या फील्डमध्ये काम करण्यासाठी? अच्छा, आता मी स्टिरिओटिपिकल असे सेंटेन्सेस नाही मांडणार किंवा इनइक्वॅलिटी वगैरे ह्या सगळ्या गोष्टी, कारण आपण युट्यूब वरती बोलणार आहे त्यामुळे ह्या गोष्टी खूप मॅटर करतात. सो पण फिजिकल वर्क खूप हार्ड असतं, मेंटल स्ट्रेस असतो अँड त्यामुळं कुठेतरी ह्यामध्ये जो रेशिओ आहे मेल फिमेल्सचा, तर तुला आता ज्या बॅचेस असतात मरीन इंजिनिअरिंगसाठी त्या 40च्या बॅच मध्ये असेल तर एखादी मुलगी असेल किंवा नसेल. आणि पूर्वी फार नसायच्या, आता हळूहळू यायला सुरुवात झाली आहे. देर आर चीफ इंजिनियर्स, देर आर सेकंड इंजिनियर्स आणि ज्युनियर रँक्स मध्ये पण मुली आहेत, पण हा जो रेशिओ आहे तो फार कमी आहे. आणि पुन्हा तू जसं म्हटलीस की सेलिंग टाइम, तर जो
ज्युनियर रँक साठी असतो तो 6 महिन्यांचा आहे. सिनियर रँक साठी जो आहे तो 4 महिन्यांचा आहे आणि जे क्रू असतात म्हणजे कामगार लोक असतात त्यांचा 9 महिन्यांचा आहे. सो 6, 4 आणि ह्या 2 प्रकारे आपल्याला म्हणजे सेलिंग करावं लागतं. ओके. ठीक आहे. म्हणजे तसा हा हाय रिस्क वाला जॉब जरी असला तरी मॉनिटरी टर्म्स मध्ये ह्याचे रिटर्न्स चांगले आहेत. फक्त तुमच्यामध्ये पेशन्स लेव्हल हवाय की तिथे तुम्हाला फॅमिली पासून दूर राहून काम करायचं आहे. म्हणजे एक टिपिकल टाइम लिमिट मध्येच काम नाही करायचंय, त्याच्यापेक्षा कदाचित जास्त पण करावं लागेल आणि बाहेर राहण्याचं तुमचे मेंटली तुम्ही प्रिपेअर असलं पाहिजे. बरोबर. तो म्हणजे जसं काय म्हणतो ना, की कोणत्याही जॉबचे किंवा प्रोफेशन्सचे काही पर्क्स असतात, मेरिट्स असतात आणि डिमेरिट्स असतात. सो ते आपण थोडं बोलूया. एकतर मी आता थोडं सॅलरीज सांगतो, की 4th इंजिनिअरची सॅलरी साधारणतः इंडियन रुपीजमध्ये 1.5 लाख ते 2 लाख असते. 3rd इंजिनिअरची सॅलरी जी असते, ती साधारणतः 3 लाखापर्यंत असते. सेकंड इंजिनिअरची जी सॅलरी असते ती 6 लाखापर्यंत असते आणि जी चीफ इंजिनिअरची सॅलरी असते ही मंथली तुमची 9 लाखापर्यंत असते. आता ही जी तुम्हाला सॅलरी पे केली जातीये, सो इवन लाइक वी नो की कॉर्पोरेटमध्ये ज्यावेळेस तुमच्याकडून काम करून घेतलं जातं, त्यावेळेस डेफिनेटली तुम्ही ती सॅलरी देण्यावर्थ आहात म्हणून तुम्हाला तेवढी सॅलरी दिली जाते. अँड सो म्हणून मर्चंट नेव्हीमध्ये ज्या ह्या सॅलरीज आहेत, ह्या ज्या हायर सॅलरीज आहेत, त्यामध्ये हे नक्की जाणून घ्या की तेवढं काम तुमच्याकडून करून घेतलं जातं. तेवढे सॅक्रिफायसेस तुम्ही करताय फॅमिलीपासून दूर राहणं, तुमची सोशल लाईफ कॉम्प्रोमाइज करणं, पर्सनल लाईफमध्ये फार लिमिटेशन्स येणं, फार गोष्टींचं रिस्ट्रिक्शन आहे. फॅमिलीज मध्ये समजा काही इश्यूज झाले तर आपण पटकन घरी नाही येऊ शकत. सो ह्या सगळ्या गोष्टींचं सॅक्रिफाईस आहे. तो समजा तुम्हाला कोणती मेडिकल इमर्जन्सी आली तर इथे कसं असतं की ॲम्ब्युलन्समध्ये टाकलं आणि पटकन पळवलं. पण तिथे जर मिडसीमध्ये काय झालं तर तिथून चॉपर येणं, चॉपरमध्ये उचलणं, चॉपरमधून त्याला आणणं आणि मग मेडिकल ट्रीटमेंट देणं. यू नो द टाइम स्पॅन इज मोर आणि म्हणून ही रिस्क आहे. आणि मग ह्या गोष्टी ज्या तुम्हाला पे होत आहेत तर ह्या गोष्टींच्या सॅक्रिफायसेस मुळे आहे. करेक्ट. मग आता म्हणजे आता तू सुट्टीवरती आलाय, तर सुट्टीमध्ये तू वेळ कसा घालवतोस? की तू नवीन एक्झामसाठी प्रिपेअर करतोयस, की तुझ्या हॉबीज आहेत काही त्यांच्यासाठी वेळ देतोय? ओके. सो एकतर ज्यावेळेस आपण आता करिअरची ग्रोथ चालू आहे, त्यावेळेस मोस्टली तुमचा जो टाइम असतो, तो पुढच्या एक्झामच्या प्रिपरेशन्समध्ये जातो. पण त्यासोबतच तुमच्या काही हॉबीज असतील, तर त्या तुम्ही पर्स्यू करू शकता, कारण तुमच्याकडे तेवढा वेळ असतो. साधारण मी जे करतो, की 4 महिन्यांचं सेलिंग करून आल्यानंतर मी एक साधारण 3 महिन्यांची सुट्टी घेतो आणि त्या 3 महिन्यांमध्ये मला म्हणजे माझा हा जो वेळ आहे, तो पूर्णपणे माझा आहे. सो त्यावेळेस मला जे हवं ते करू शकतो आणि मला आहे म्हणजे डान्सिंगमध्ये इंटरेस्ट आहे. सो मी क्लासिकल डान्स चे क्लासेस करतो. सध्या कोविडमध्ये थोडंसं ते बंद आहे, पण मी ते करतो. त्याच्यानंतर मी एखादी ट्रिप करतो, की इंडियातल्या इंडियामध्ये सध्या अजून कुठे बाहेर फिरलो नाहीये तेवढं. सो ते काय आहे माझं, तर ते मी ट्रिप करतो. सो ह्या हॉबीज तुम्ही पर्स्यू करू शकता. त्यासोबतच तुमची जे फर्दर एक्झाम्स आहेत, त्या एक्झामसाठी पण काही वेळेस प्रिपरेशन करावं लागतं. जसं की मागच्या 2019च्या सुट्टीमध्ये मी माझी क्लास 2 क्लिअर केली होती. त्याच्या अगोदरची जी सुट्टी होती, मला वाटतं 2016च्या दरम्यान, त्यावेळेस मी क्लास 4 ची म्हणजे प्रिपरेशन केली होती. सो ह्या गोष्टी आहेत, की तुम्हाला त्या प्रिपेअर पण कराव्या लागतात. पण सोबतच जो तुमचा वेळ आहे, तो पूर्णपणे तुमचा आहे. तो पूर्णपणे तुम्ही स्वतःला किंवा तुमच्या फॅमिलीला देऊ शकता. येस. आता जसं तू सेकंड ऑफिसर आहेस आणि तुझ्यापेक्षा वरची पोस्ट म्हणजे चीफ एक्झिक्युटिव्ह चीफ असणार आहेत, राईट? तर त्यासाठी एक्झाम द्यावी लागते, की ते काही काळानंतर एक्सपिरियन्स नंतर आपल्याला प्रमोशन मिळतं? जसं मी म्हटलं, की प्रत्येक रँकसाठी ही तुम्हाला एक्झाम ही असतेच. सो तसं ह्या चीफ इंजिनिअरच्या एक्झामसाठी पण आता एकतर सेलिंग टाईम असतोच,
की सेलिंग टाइम तुमचा काउंट केला जातो. जसे की क्लास 4च्या एक्झामसाठी तुमचा 6 महिन्यांचा ज्युनियर इंजिनिअरचा सेलिंग टाइम काउंट केला जातो. सेकंड इंजिनिअरच्या एक्झामसाठी तुमचा 12 महिन्यांचा क्लास 4 क्लिअर केल्यानंतरचा सेलिंग टाइम काउंट केला जातो. म्हणजे क्लास 4 क्लिअर केल्यानंतर तुम्ही मिनिमम 12 महिन्यांसाठी सेलिंग करावं लागतं. मग त्यामध्ये तुमचे 2 कॉन्ट्रॅक्ट्स होऊन जातात 6-6 महिन्यांचे. त्यानंतर तुम्ही क्लास 2 एक्झाम देऊ शकता. आता क्लास 1 साठी जो क्रायटेरिया आहे तो 30 महिन्यांचा क्रायटेरिया आहे क्लास 4 क्लिअर केल्यानंतर आणि जो माझा कंप्लीट झालाय. सो मी सध्या प्लॅन करतोय की पहिल्यांदा क्लासेस करायचे, क्लासेस करून नंतर एक्झाम्स द्यायचे. बट विथ दिस सिच्युएशन ऑफ कोविड अजून मला ते ऑनलाईन क्लासेस कुठं आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टींची चौकशी करूनच की आता ह्यावेळेस एक्झाम द्यायची आहे की आता मी 2 महिने थांबून थोडंसं निवांत राहून परत जाईन आणि देन परत आल्यानंतर कोविडची सिच्युएशन थोडीशी रिझॉल्व्ह झाल्यानंतर क्लासेसमध्ये जे फेस टू फेस हे होतात काय म्हणतो आपण क्लासेस होतात त्याच्यामध्ये जॉईन करायचं असं माझं थोडंसं डोक्यात आहे कारण मला हे ऑनलाईन मध्ये जास्त म्हणजे इंटरेस्ट नाही आहे. ओके, तुला ऑफलाईन क्लास हवेत. हा. येस. तुझी स्टोरी ऐकून आपल्या बऱ्याच स्टुडंट्सना आणि पेरेंट्सना खूपच हेल्प होणार आहे, आय नो. कारण की बऱ्याचदा असं होतं की आपल्याला त्या करिअर पाथला चूज करायचं आहे, पण नेमकं कोणकोणत्या रूटने जायचं आहे. म्हणजे एक लॉंग कट असतो, एक शॉर्टकट असतो. शॉर्टकट तर नसतोच, पण जर आपण प्रॉपर प्लॅनिंगनी सगळ्या गोष्टी केल्या तर आपण तिथपर्यंत लवकर पोहोचू शकतो. तर बऱ्याच विद्यार्थ्यांना यातून खूप फायदा होणार आहे आणि खरंच तुझी स्टोरी इन्स्पायरिंग आहे. मी स्वतः इन्स्पायर झाले या गोष्टीतून आणि तुझा वेळ दिल्याबद्दल खूप खूप थँक्यू. थँक्यू. पहिल्यांदा म्हणजे आपण शिकतो, बऱ्याच गोष्टी शिकतो आणि त्याच्यामुळे जर कुणाला काही फायदा होत असेल तर नक्कीच चांगलं वाटतं आपल्या गोष्टी शेअर करायला. फक्त एक गोष्ट म्हणजे मिस आउट झाली म्हणेल ती सांगूया आपण की यानंतर म्हणजे काही असतं की लोक काही वेळेस त्यांना वाटतं की नाही आता बस झालं सेलिंग, मला हा सेलिंग नाही करायचं. तर ज्यावेळेस तुम्ही क्लास 2 एक्झाम क्लिअर केलेली असते सेकंड इंजिनियर ऑफिसर्सची तर त्याच्यानंतर तुम्हाला इथे शोर वरती पण बरेचसे जॉब्स ऑपॉर्च्युनिटीज आहेत आणि ज्यावेळेस तुम्ही क्लास 1 केलेली असते क्लिअर तर त्याच्यानंतर तर तुम्हाला म्हणजे टेक्निकल सुपरिंटेंडेंट म्हणून आहे जे इथे बसतात आणि शिप्सच्या जे काही टेक्निकल गोष्टी आहेत त्यांना सपोर्ट करण्याचं काम असतं तर ते टेक्निकल सुपरिंटेंडेंट आहेत. मरीन इन्स्टिट्यूट मध्ये ऍज अ टीचिंग म्हणून तुम्ही जॉब करू शकता. मॅनेजमेंट कंपनीज मध्ये तुम्ही मॅनिंग ऑफिस मध्ये काम करू शकता म्हणजे लोकांचे जे साइन ऑन साइन ऑफ त्यांच्याशी रिलेटेड जे जॉब्स आहेत ते तुम्ही करू शकता. रिक्रुटमेंट मध्ये तुम्ही जॉब करू शकता. त्याच्यानंतर बऱ्याच साऱ्या ज्या संस्था आहेत की ज्या क्वालिटी चेक करतात जसं इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन आहे त्याच्यानंतर अजून बऱ्याच आहेत तर त्याच्यामध्ये पण तुमचे ऍज अ सर्वेअर्स म्हणून तुम्ही करू शकता. डीजी शिपिंग मध्ये ऍज अ सर्वेअर म्हणून तुम्ही जॉब करू शकता. आपले जे मोठमोठे 5 स्टार हॉटेल्स असतात त्यांच्यामध्ये जे मेंटेनन्स इंजिनियर्स असतात जे की रेफ्रिजरेशन प्लांट बघतात किंवा एअर कंडिशनिंग प्लांट बघतात तर ह्या सगळ्या गोष्टी सुद्धा इथे जे जॉब्स असतात त्यामध्ये पण तुम्हाला ऑपॉर्च्युनिटीज आहेत. गुड. म्हणजे स्कोप भरपूर आहे, फक्त चिकाटीने आपण त्यामध्ये काम केलं पाहिजे. बरोबर. येस. तर जर कुठल्या स्टुडंट्सने किंवा पेरेंट्सने आपल्याला क्वेरी केलीच तर आपण पुन्हा कनेक्ट होऊच ह्या विषयांवरती. हो. आपण नक्कीच त्यांना गाईड करू. तुझ्या करिअरसाठी तुला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. Thanks. Nice talking to you, Madhuri. Yes, same to you. I hope like our conversation will help the students who are looking forward to join Merchant Navy. Yes. Thank you.